काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला कशा प्रकारे झाला, कशा प्रकारे भारताच्या विविध भागातून आलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारून फक्त ते हिंदू होते या कारणावरून गोळ्या झाडण्यात आल्या, हे आपण कालच्या व्हिडिओत पाहिले। काल तिथली दृश्य बघून भयंकर राग येत होता। ती लोक फक्त धर्मानं हिंदू आहेत म्हणून त्यांची इतक्या निर्गुणपणे हत्या कुणी कसं काय करू शकतं? यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम नहीं है, उसने उसको गोली मार दी। नहीं, आप टेंशन मत लो। अब बेटा आप यहाँ पे रहो, हम साथ में। मैडम ये जो भीड़ साहब है प्रेशर, आप टेंशन मत लो। मेरे पति को बचा लो। हम बचा देगा, कोई बात नहीं। भैया आता त्यानंतर भारतानं सुद्धा काही ऍक्शन घ्यायला सुरुवात केली। सिंधू नदीच्या पाण्याचा जो करार आहे त्या करारात बदल करण्यात येत आहेत। पाकिस्तान सोबत असलेले वेगवेगळे करार रद्द करण्यात येत आहेत। त्यात बऱ्याच गोष्टी आहेत। आता सुद्धा एक सर्वपक्षीय बैठक सुद्धा झाली, त्यात काही निर्णय होतात ते सुद्धा समोर येतील। पण मंडळी, या हल्लेखोरांनी हल्ला करण्याआधी व्यवस्थित नियोजन केलं होतं। हल्ला जिथं करायचा ते ठिकाण, हल्ला किती वेळ करायचा ती वेळ आणि हल्ला कोणत्या दिवशी करायचा तो दिवस। 22 एप्रिल 2025 या दहशतवाद्यांनी, त्या हल्लेखोरांनी तीच तारीख का निवडली याची काही कारण आहेत। हीच महत्वाची कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी। तर मंडळी, 22 एप्रिलची तारीख निवडण्यामागे जी कारण आहेत ना, त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे सध्या अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारताच्या दौऱ्यावर आहेत। आता अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या, बलाढ्य देशाचा उपराष्ट्रपती आपल्या देशात आला याचा अर्थ काही प्रोटोकॉल पाळले गेले असतील। त्यातलाच एक प्रोटोकॉल म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतात येण्याच्या अगोदरपासून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली जाते आणि ते उपराष्ट्रपती भारतात असताना हा हल्ला होणं याचा अर्थ हल्लेखोरांना हे सिद्ध करायचे की आम्ही कधीही काहीही करू शकतो। असाच एक हल्ला 2000 साली झाला होता, जेव्हा तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन भारतावरती आले होते। तेव्हा सुद्धा काश्मीरवरती हल्ला झाला होता आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच शीख नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या। आता यावेळी सुद्धा अमेरिकन उपराष्ट्रपती भारतात आहेत आणि हा हल्ला होणं म्हणजे अमेरिकेच्या नजरेत भारताचे संबंध बिघडावे यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। आता दुसरी गोष्ट काय तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावरती होते। तिथं सौदी अरेबिया आणि भारत या दोन्ही देशात अनेक करार होत होते। आता साहजिक आहे, सौदी अरेबिया आणि भारत इतके जवळ येत आहेत ही गोष्ट पाकिस्तानला खटकत असणार आहे। आता हे मी म्हणत नाहीये, हे म्हणतंय कोण तर पाकिस्तानी अॅनालिस्ट कमर चिमा। त्यांनी असं मत मांडलंय की भारत आणि सौदी अरेबियाचे संबंध चांगले होत आहेत ही पाकिस्तानसाठी धोक्याची सूचना आहे आणि त्यामुळेच हा हल्ला 22 एप्रिलला होण्यामागे ही दोन कारणं सांगता येतात। आता रिटायर्ड लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी त्यांच्या मते हा हल्ला टायमिंग साधून साधलाय, व्यवस्थित नियोजन करून करण्यात आलाय। भारतीय पंतप्रधान मिडल ईस्टमध्ये गेलेले असताना अशा वेळी हा हल्ला होणं म्हणजे भारताला अपमानित करणं किंवा खाली दाखवण्यासाठी केलेला हल्ला आहे। आता महत्वाची गोष्ट काय, या हल्ल्यासाठी पहलगाम या ठिकाणाची निवड का करण्यात आली असावी? थोड्याच दिवसात अमरनाथ यात्रा सुरू होते। आता अमरनाथ यात्रेवरती सुद्धा हल्ल्याचा धोका दरवर्षी असतो। आता त्यामुळं जम्मू काश्मीरमधली सुरक्षा यंत्रणा अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सतर्क असते। हल्ला ज्या ठिकाणी झालाय ते पहलगाम बेस कॅम्प, तिथूनच अमरनाथ यात्रेची सुरुवात होते आणि त्यामुळे आता थोड्या दिवसांवरती आलेल्या अमरनाथ यात्रेवरती या हल्ल्याचा 100% परिणाम होणार। शिवाय भारतानं चिनाब नदीवरती जगातला सगळ्यात उंच रेल्वेचा पूल बनवलाय। त्या पुलावरून जाणाऱ्या रेल्वेची चाचणी झाली। एकंदरीतच काय, संपूर्ण देशभरातून काश्मीरला जाण्यासाठीच्या ट्रेनच्या सुविधा वाढू लागल्यात। त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढणार हे सुद्धा निश्चित होतं आणि तीच पर्यटकांची संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हा हल्ला झालेला असू शकतो। दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांची संख्या कमी होणार, काश्मीरमधल्या लोकांचा रोजगार कमी होणार, त्यांना पैसे कमी मिळणार आणि तेच पैसे कमावण्यासाठी ते आपल्या दहशतवादी संघटनांमध्ये ओढून घेणं त्यांना सोपं पडणार, हा मागचा डाव असू शकतो। म्हणजे थोडक्यात काय तर हल्ल्याचा मुख्य उद्देश आहे भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब करायचं आणि काश्मीरच्या टुरिझमवर त्याचा परिणाम घडवून आणायचा। आता मंडळी, हा हल्ला झाला याच्या मागे 100% पाकिस्तान आहे। आता हे कशावरनं तर पाकिस्तान आर्मी चीफ आसिम मुनीरनं एका स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं। ते स्टेटमेंट काय आहे, त्याचा या हल्ल्याशी संबंध असू शकतो का, हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद।